भाईंदरमध्ये महिलेला उंदीर चावलेल्या घटनेनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाफर तडवी रजेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांची संतप्त प्रतिक्रिया। भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 89 वर्षीय महिला रुग्णाचा उंदराने हात कुरतडल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। या घटनेनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाफर तडवी रजेवर गेल्याची माहिती समोर येत असून यामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे। सदर घटना घडल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टर तडवी यांची रजा मंजूर झाल्याचे समजते। एवढ्या गंभीर प्रकरणात जबाबदारी निश्चित होण्यापूर्वीच वैद्यकीय अधीक्षक रजेवर गेल्याने रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णांच्या जीवाशी संबंधित इतक्या गंभीर घटनेनंतर जबाबदार अधिकाऱ्याने रजेवर जाणे हे अत्यंत गैरजबाबदारपणाचे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी प्रशासनावर टीका केली। या प्रकरणी आधीच चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून काही कर्मचाऱ्यांवर प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे। मात्र मुख्य जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न करता त्यांना रजा मंजूर करण्यात येणे हे संशयास्पद असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच रुग्णालयातील सुरक्षेच्या त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणामुळे मीरा भाईंदर परिसरात संतापाचे वातावरण कायम असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रथमतः ती घटना घडल्यानंतर आम्ही सर्व पूर्ण शिवसेना परिवार आणि काही मनसेचे पदाधिकारी तिथे जाऊन आम्ही त्या टेंबा हॉस्पिटलला जो प्रकार घडला त्याच्यानंतर आम्ही जो उद्रेक केला, कारण जी परिस्थिती निर्माण झाली होती, एका उंदराने आयसीयू मध्ये 4थ्या माळ्यावर जाऊन एका महिलेचा 89 वर्षाच्या महिलेला, त्या वृद्ध आईला मला वाटतं म्हणजे 3 ते 4 तास त्या उंदराने पूर्ण तिचा हात खाल्ला। हा प्रकार घडला। त्याला पळवाट अशी काढलेली आहे की ते तिथं जो डॉक्टर होता त्या डॉक्टरला शंतनू त्याला जी बडतर्फ केलेली आहे आणि कोणतरी एक टेम्परवारी होती श्रीमती नमिता भोनर, हिला कामावरून काढण्यात आलेले। पण जो डीन आहे, जे शासकीय अधिकारी त्यांच्या ताब्यात जे सगळे होते जाफर तडवी यांना तिथं आम्ही गेल्यानंतर कळतं, काल वैद्यकीय अधिकारी ठाण्यावरून जे आले होते, कैलास पवार साहेब सिव्हिल ठाण्याचे आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलं, पण तसं काही नाहीये। उलट जाफर तडवी यांनी मला 1 महिन्यासाठी 15 दिवसासाठी रजा मिळावा असा अर्ज केलेला आहे। त्याच्यामुळे ही टोटली पळवाट आहे। पुन्हा त्यांच्या जागेवर आता ज्या त्यांनी कारभार स्वीकारलेला आहे त्या स्मिता डॉक्टर आहेत, त्यांनाही काल विनंती केलेली आहे की ज्या ह्या प्रकरणामध्ये जे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, एव्हन तुम्हाला सांगतो की पेस्ट कंट्रोल, ते म्हणतात की आम्ही 8-8 दिवसांनी पेस्ट कंट्रोल करत होतो, तो पेस्ट कंट्रोल ज्याचा कॉन्ट्रॅक्ट तो रद्द करावा ही मागणी केलेली आहे। त्यांनी आज वाटतं मला पत्र देणार आहेत। त्याच्यानंतर सिव्हिलचं आतमध्ये जवळ काम चालू आहे, कॉन्ट्रॅक्टर त्यांनी कुठलीही ना बॅरिकेड ना कुठली जाळी काहीच न वापरता सगळं काम चालू आहे। ती धूळ माती सर्व आयसीयू मध्ये घुसते, त्यालाही नोटीस देण्याची सांगितलं होतं। पुन्हा आम्ही सांगितलं होतं की सीसीटीव्ही आम्हाला दाखवा, फुटेज दाखवा, ते दाखवायला तयार नाहीत कारण सीसीटीव्हीच बंद आहेत। मग तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाही बडतर्फ करा। आणि आताही त्याच्यानंतर सकाळी एक घटना घडली, 16 वर्षाची मुलगी ब्लड चेक करायला गेली, तिचा हात असा पूर्ण सुजलेला आहे। म्हणजे हे प्रकार काय चालतायत, तो असा एक प्रकार आहे, तो पूर्ण बंद व्हावा। आणि स्वतः सन्मान्य आमचे खासदार साहेब राजन विचारे साहेब यांनी त्या चौकशीची पाहणी केली। त्यांनी ते डॉक्टर पवार आहेत त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांना सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला। स्वतः विचारे साहेब तिकडे येत होते, डॉक्टर साहेब ते पवार साहेब, त्याचे कैलास पवार साहेब आणि त्या डॉक्टर स्मिता यांनी विनंती केली की साहेब इथे येऊ नका, सर्व परिस्थिती आता पूर्ववत केलेली आहे, ज्या काय त्रुटी आहेत त्या आम्ही पूर्ण म्हणजे ज्या काय त्रुटी असतील, ज्या काय आमच्या मागण्या असतील, आम्ही कुठे कमी पडत असो त्या आम्ही पूर्ण करू असं त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आणि तरी सुद्धा त्याची पाठपुरावा करण्यासाठी मी सुद्धा उद्या हॉस्पिटलला तिकडे जाणार आहे आणि त्यांनी दिलेले पत्र आहे आणि त्या पत्रानुसार त्यांनी नक्की बडतर्फ केलेलं आहे का, जाफर तडवी नक्की सक्तीच्या रजेवर गेले आहेत का, ही सगळी पाहणी करणार नाही तर ही सर्व पळवाट आहे असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेला हा प्रकार घडला त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून डॉक्टर जाफर तडवी यांना घेतलं। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून त्यांनी काय केलं, डॉक्टर शंतनू गणगीर आणि जी नर्स आहे तिचं नाव आहे की श्रीमती नमिता भोनर यांना त्यांनी बडतर्फ केलं आणि स्वतः आपली जबाबदारी झटकून हा स्वतः रजेवरती निघून गेला। मग आता हॉस्पिटलची जबाबदारी कोणावरती आहे, त्याने हात वरती केले आहेत। मग ह्याच्या पुढे असे प्रकार घडले तर पकडायचं कोणाला नक्की, हा
जो प्रकार भोंगळ प्रकार आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आज आम्हाला पुन्हा उद्रेक करावा लागणार, कारण डॉक्टर जाफर तडवी यांनी सक्तीच्या म्हणजे स्वतःहून रजेवर कसा जाऊ शकतो हा मोठा प्रश्न निर्माण आहे.